थेट जाऊयात प्रताप सर नाही बोलतायत। जास्त ईव्ही व्हेकल रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतोय आणि आपला देश सुद्धा त्यासाठी पाठीमागे नाही आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त ईव्ही व्हेकल रस्त्यावर आणण्यासाठी आमच्या सरकारनं खूप काही योजनासुद्धा आणलेल्या आहेत आणि त्या योजनेचा भाग म्हणून टाटासारखी मोठी कंपनी हे हेवी व्हेकल ह्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण आज त्याचं लोकार्पण करतोय आणि त्या माध्यमातून ह्या ठिकाणी आज ह्या टाटा व्हेकल्सचं एक फ्लॅग दाखवून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं आम्ही शुभारंभ केलेला आहे। प्रामुख्यानं राज्यामध्ये ईव्ही व्हेकल्स रस्त्यावर याव्या ह्यासाठी परिवहन विभागानं प्रामुख्याने परिवहन विभागाचे जे काही RTOचे कार्यालय आहेत, STचे ज्या डेपो आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी फ्लायओव्हर्स आहेत, ब्रिजेस आहेत, ते सगळे ब्रिजेस ST महामंडळाला किंवा RTO डिपार्टमेंटला द्यावे, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी ईव्ही व्हेकलच्या चार्जिंगची सोय करू शकू अशी भूमिका परिवहन विभागाचा मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली आणि निश्चितपणे भविष्यामध्ये त्यामध्ये आम्हाला पुढाकार करण्याची संधी उपलब्ध होईल। परंतु तोपर्यंत ST महामंडळाच्या सर्व जागा आणि RTOच्या सर्व जागांवर आम्ही PPP तत्वावर ह्या ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारतोय। त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ईव्ही व्हेकल्स ह्या राज्यामध्ये येतील आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र भविष्यामध्ये घडवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला कुठेतरी आकार मिळेल। 15 तारखेपर्यंत मराठी क्लासेस तुम्ही शिकवतायत या ठिकाणी, कशी कारवाई होणार, कशा पद्धतीची सगळी? नाही बघा, 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्रता दिवसापर्यंत जवळजवळ 105 दिवसाचा हा कालावधी आम्ही ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना दिला होता आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे 1,35,000 आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले मराठी शिकण्यासाठी। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं चालणाऱ्या या अभियानामध्ये प्रचंड प्रतिसाद राज्यामध्ये मिळाला। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं जवळजवळ 1600 शिक्षक राज्यामध्ये सगळीकडे फिरत आहेत, अमराठी चालकांना मराठीचे धडे देत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा ही RTO डिपार्टमेंटची आणि परिवहन विभागाचं भूमिका असल्याकारणानं आमचे सगळे RTOचे अधिकारीसुद्धा त्यामध्ये सामील होतात। ही आनंदाची बाब आहे। 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा, परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावीच लागेल। आम्ही त्यांना संधी मागितली, आम्ही संधी दिली। 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सहभागी झाले, त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येईल। परंतु प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे काही मराठी आलं असं नाही। प्रमाणपत्र दाखवल्यानंतर सुद्धा आमचे RTOचे अधिकारी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर निश्चितपणे तुमच्यावर जी कारवाई होणार होती ती होणार नाही। परंतु काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक अजूनही मुजोरी करतात। क्या हो गया, हम अगर महाराष्ट्र में काम करते तो क्या उपकार करते हैं क्या ये लोग हमारे ऊपर? हम मराठी नहीं सीखेंगे, बिलकुल चालणार नाही। अशा प्रकारे मुजोरी करणाऱ्या सगळ्या टॅक्सी रिक्षा चालकांना मराठीवरचा द्वेष काय असा दाखवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। याच कार्यक्रमामध्ये तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये सुद्धा कारण स्वतः टाटा मोटर्सचे बिझनेससाठी मराठी येत नाही म्हटलं, त्यावर माफी मागितली। त्याविषयी तुम्ही काय बोलाल? आणि दुसरा मुद्दा, या कार्यक्रमाला ज्या पद्धतीनं सूत्रसंचालन केले जात होतं, चुकीच्या पद्धतीने अनेक मराठी शब्द बोलले जात होते, कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मराठी सक्तीचं करणार का तुम्ही ट्रेनिंग? बघा, मी मराठी भाषा विभागाचा मंत्री नाही, मी परिवहन विभागाचा मंत्री आहे। माझ्या हातामध्ये आणि मला जे कायद्यानं बंधनं घातलेली आहेत त्या बंधनाचा वापर करून RTO डिपार्टमेंटच्या संबंधित असलेले ड्रायव्हर किंवा जे काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्यावर नियमानुसार म्हणजे जो 1989चा नियम आहे बॅच देतानाचा त्या नियमानुसार कारवाई करण्याचे माझे अधिकार आहे। कौल साहेबांनी सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे, मी बिझनेस हेड आहे, मला मराठी येत नाही, परंतु त्यांना मी सांगितलं की अजूनही माझे वर्ग चालू आहे 15 तारखेपर्यंत, त्यांना जर शिकायची इच्छा असेल तर मी नक्कीच त्यांना शिकवेल। खरं तर ते कायद्याच्या कक्षेमध्ये नाही आहे कारण मराठी भाषा विभाग माझ्याकडे नाही आहे, तरीसुद्धा मराठी मंत्री म्हणून
ह्या मराठीवर प्रेम करणारा म्हणून व्यक्ती म्हणून किंवा एका साहित्यिकांचा मुलगा म्हणून जर मला त्यांनी त्या विषयावर त्यांची भूमिका कळवली तर निश्चितपणे मी त्यांना सहकार्य करेन. चालकांचा अमराठी चालकांचा जो ओघ आहे मराठी शिकण्याचा तो वाढताना पाहायला मिळत आहे. 15 तारीख डेडलाईन असली तरी पुढे जर वर्ग सुरू ठेवण्याचा आग्रह काही चालक संघटना बघा काही अजूनही आता 15 ऑगस्ट आहे. माझी भूमिका आजही स्पष्ट आहे की तुम्हाला 1989चा नियम म्हणजे 36 वर्ष जर तुम्हाला मराठी शिकता आलं नाही तर तुम्ही आता 100 दिवसात काय शिकणार. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्ही प्रयत्न केले. 1600 शिक्षक दिले मराठी भाषा विभागासाठी. त्यासाठी शिक्षकांच्या मानधनासाठी 1 कोटी रुपये खर्च केले. म्हणून तुम्ही आता